पहिल्याच कसोटीत श्रीलंकेची अशी अवस्था झाली की भारताला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची गरजच पडली नाही आणि या विजयाचा सर्वात मोठा हिरो होता अनिल कुंबळे. नमस्कार मित्रांनो, मी अजय. गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीलंकेच्या 1993-94 दौऱ्यातील पहिली कसोटी. ही कसोटी 18 ते 22 जानेवारी 1994 दरम्यान लखनौच्या के.डी. सिंग बाबू स्टेडियमवर खेळली गेली होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मग भारताच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः परीक्षा घेतली. नवज्योत सिंग सिद्धू 124 धावा आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर 142 धावा, संजय मांजरेकर 61, मोहम्मद अझरुद्दीन 47, कपिल देव यांनी 42, तर आपले कसोटी पदार्पण करणाऱ्या नयन मोंगिया यांनी 44 धावा केल्या. भारताचा पहिला डाव संपला 511 धावांवर आणि श्रीलंकेचा पहिला डाव फक्त 218 धावातच संपला. भारताकडून अनिल कुंबळेंनी 4 बळी घेतले. भारताला मिळाली एकूण 293 धावाची प्रचंड आघाडी आणि श्रीलंकेला फॉलोऑन देण्यात आला. पण दुसऱ्या डावात तर अनिल कुंबळेंनी आणखीनच कमाल केली. कुंबळेंनी एकामागून एक श्रीलंकेचे फलंदाज बाद करत 7 बळी घेतले फक्त 59 धावात. श्रीलंकेचा दुसरा डाव संपला 174 धावांवर. म्हणजेच भारताने सामना जिंकला 1 डाव आणि तब्बल 119 धावांनी. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळेने या सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सामनावीर ठरला अर्थातच अनिल कुंबळे. आणि या विजयासह भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मित्रांनो, ही होती 1994 भारताची श्रीलंकेवरची विजयाची जबरदस्त सुरुवात. मी अजय, गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत. अशाच जुन्या आणि अविस्मरणीय क्रिकेट सामन्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. जय हिंद.